गुड मॉर्निंग एव्हरीवन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉंग ए वर्ड्स। आता मीन्स लॉंग ए साऊंड वर्ड्स। आता लॉंग ए साऊंड वर्ड्स काय होते की असे वर्ड्स ज्यामध्ये साऊंड जी आहे ती लॉंग ए येणार आहे, जी वॉवेल्सची जी साऊंड आहे ती लॉंग ए येणार आहे। या अगोदर आपण ए आय ॲज अ लॉंग ए साऊंड रीड केली आहे, ए व्हाय सुद्धा ॲज अ लॉंग ए साऊंड रीड केलेली आहे। तसंच या व्हिडिओमध्ये आपण ई ए ॲज अ लॉंग साऊंड रीड करणार आहोत। तसंच ई वाय जेव्हा वॉवेल टीम होते आणि ई एची जेव्हा वॉवेल टीम तयार होते तेव्हा आपण लॉंग ए साऊंड रीड करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की ई एची जी साऊंड आहे इथे आपल्याला लॉंग ए रीड करायची आहे आणि ई वायची जी साऊंड आहे हे या वर्ड्समध्ये आपण लॉंग ए पण एच रीड करणार आहोत। आता साऊंड लॉंग ए साऊंड मीन्स लॉंग साऊंड केव्हा केव्हा असते, जे लेटर नेमवरून आपण ए ई आय ओ यू हे जे वॉवेल्स आहे यांची साऊंड ए ई आय ओ यू ॲज अ लॉंग साऊंड बोलणार आहोत। आणि शॉर्ट साऊंड कुठले असतात, म्हणजे ए ई आय ओ यूची आपण शॉर्ट साऊंड मीन्स एची शॉर्ट साऊंड जाणार ॲ, ईची शॉर्ट साऊंड जाणार ए, आयची शॉर्ट साऊंड ई, ओची शॉर्ट साऊंड ऑ आणि यूची शॉर्ट साऊंड अ। हे वारंवार मी सांगत राहते की जेणेकरून मुलांना हे कळावं की हे शॉर्ट साऊंड लॉंग साऊंड काय असते आणि त्यानुसार आपल्याला स्पेलिंगची जी रीडिंग करायची जी प्रोसेस आहे ती इझी होऊन जाते आणि आपण स्पेलिंग इझिली रीड करू शकतो। जेव्हा आपण स्पेलिंग रीड करू तेव्हाच आपण पुढे वर्ड्स रीड करणे, सेंटेन्स रीड करणे इझी होऊन जाते आणि त्याचबरोबर लर्नसुद्धा आपल्याला इझी होईल आणि तेव्हाच कुठे आपण पुढे जाऊ, नाही तर मग आपण तिथेच थांबू आणि कन्फ्यूज होऊन जाऊ। तर कन्फ्युजन न होण्यासाठी आजचे जे वर्ड्स आहे ते सुद्धा थोडे कन्फ्यूज करणारे आहे, कारण इथे ई आणि ए आहे। ई आणि एची आपण इथे लॉंग साऊंड ए रीड करणार आहोत आणि ई वायची पण आपण लॉंग साऊंड ए रीड करणार आहोत। तर चला तर स्टार्ट करूया। स्ट ए क स्टेक, ब्र ए क ब्रेक, र ए ग न रेगन, ग्र ए ट ग्रेट, ब ए र बेर, प ए र पैर, स्व ए र स्वेर, ट ए र टेर। नेक्स्ट ह ए हे, द ए दे, व ए वे, स र वे, स र वे, ऑ बे। तर इथे आपण लॉंग ए साऊंड रीड केलेली आहे। हे आपण आपले नेहमी सदैव लक्षात ठेवायचं की इथे आपण लॉंग साऊंड ई ए जेव्हा येणार आहे या वर्ड्समध्ये तर आपण याची लॉंग साऊंड रीड करणार आहोत आणि ई वाय पण लॉंग साऊंड रीड करणार आहोत। आणि स्पेलिंग आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की इथे हे वॉवेल टीम आहे आणि इथे ही वॉवेल टीम आहे। इथे ई ए वॉवेल टीम आहे ॲज अ वॉवेल टीम, इथे ई वाय ॲज अ वॉवेल टीम आहे। असे हे वर्ड्स आहेत। तर आय होप तुम्हाला व्हिडिओ कळला असेल, तुम्हाला वर्ड्स समजले असतील। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा फोनिक मराठी या चॅनलला। थँक्यू व्हेरी मच।